तर कोल्हापूरवरचं पुराचं संकट तुर्तास तरी टळलंय, कारण पंचगंगा नदीची पातळी कमी व्हायला सुरुवात झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या खाली आली आहे। 43 फूट 3 इंचांपर्यंत पोहोचलेली पातळी आता 42 फूट 10 इंचांपर्यंत कमी झाली आहे। त्याचबरोबर काल सकाळपासूनच कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली, त्यामुळे कोल्हापूरकरांना हा मोठा दिलासा आहे। कोल्हापूर गगनबावडा वाहतूक पूर्ववत झाली आहे, तर कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरची देखील अंशतः वाहतूक सुरू झाली आहे। आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्याला इथली आणखीन माहिती देतील। विजय, नक्की कोल्हापूर सांगली या सगळ्या भागामध्ये आता पाणी पातळी आणि त्याचबरोबर इतर वाहतूक या संदर्भातली अपडेट काय आहे? सगळं पूर्वपदावरती यायला सुरुवात झाली आहे का? पूर्वी खरं तर गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसानं विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। गेल्या 24 तासांपासून टळटळीत ऊन आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडलेलं आहे। घाटमाथ्यावरती देखील पावसाचं या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण ग्रीन अलर्ट आहे तो घाटमाथ्यावरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळेच आता पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ही ओसरायला सुरुवात झालेली आहे। पंचगंगा ही धोका पातळीपेक्षा 3 इंच वर पाणी पातळी गेली होती, मात्र आता ही पाणी पातळी 42 फूट 10 इंचांपर्यंत खाली उतरलेली आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांच्या वरचा जो पुराचा धोका होता तो तुर्तास तरी टळलेला या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल। सांगली जिल्ह्याची देखील परिस्थिती तशीच आहे। सांगली जिल्ह्यातील जे नदीचं पाणी आहे, कृष्णा नदीचं, ते पाणी देखील या ठिकाणी ओसरायला सुरुवात होईल, कारण त्या ठिकाणी देखील पाऊस आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे। पश्चिम महाराष्ट्राला म्हणजे सांगली असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, या 3 जिल्ह्यांना खूप दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल, कारण गेल्या 24 तासांपासून पाऊस हा पूर्णपणे कमी झालेला आहे। या नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये हळूहळू या ठिकाणी घट होताना पाहायला मिळते। याचं कारण म्हणजे जे काही घाटमाथ्यावरचं पाणी आहे किंवा जे काही धरणामधून झालेला जो विसर्ग आहे तो फुगवटा अजूनही या ठिकाणी कोल्हापूर शहरांपर्यंत आहे, आणि म्हणूनच पाणी पातळी हळूहळू का असेना पण कमी होताना आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापूर शहराला हा खूप मोठा दिलासा म्हणावा लागेल। जे काही बंधारे कोल्हापूर जिल्ह्यातील आपण जर बघितलं तर काल सकाळी जवळपास 85 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले होते, मात्र आज सकाळची जी आकडेवारी आहे ती 61 बंधारे पाण्याखाली गेलेत, म्हणजे बंधारे देखील हळूहळू खुले व्हायला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूर गगनबावडा मार्ग आहे तो देखील सुरू झालेला आहे, आणि कोल्हापूर रत्नागिरी जो महामार्गावरची वाहतूक आहे ती अंशतः सुरू झालेली आहे, कारण त्यामुळे जनजीवन पूर्वपदावरती यायला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या अपडेटबद्दल।